माझ्या मुलीला ना पनीर खूप आवडतं. पनीर आणलेलं, घरात पालकची भाजी पण होती. म्हणलं चला आज पालक पनीरचीच रेसिपी बनवू आणि तुमच्यासोबत पण शेअर करू. चवीला म्हणाल ना तर एकच नंबर झालेली. तुम्ही पण एकदा माझ्या पद्धतीनं ट्राय करा. गरम पाण्यामध्ये पालक, काजू, बदाम, मीठ घालून पालक चांगली शिजवून घ्या. आता बदामावरचे छिलकं काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली ह्याची प्युरी तयार करून घ्यायची. आता दह्यामध्ये धना पावडर, हळद, पनीर मसाला, गरम मसाला, लाल तिखट आणि जिरा पावडर टाकून चांगलं मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं. आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं, पनीर चांगलं भाजून घ्यायचं. आता चांगलं भाजलं की त्याचे तुकडे करून परत एकदा चांगलं फ्राय करून घ्यायचं. तर आता आपलं पनीर चांगलं असं भाजले. आता कढईमध्ये तेल टाकायचं, बटर टाकायचं. आता त्याच्यामध्ये जिरं, तेजपत्ता, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. बेडगी मिरची, टेचलेलं आलं लसूण टाकायचं, कसुरी मेथी टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता दह्याची पेस्ट टाकायची, तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची. पालकची प्युरी टाका आणि चांगलं छान परतवून घ्या 2-3 मिनटं. आता ह्याच्यामध्ये दुधावरची साय चांगली फेटून टाकायची, पनीरचे तुकडे टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाका आणि लाल मिरचीचा चरकीनं असं तडका देऊन घ्या. तर तयार आहे आपली पालक पनीर रेसिपी. कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडले असेल तर लाईक करा.